हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं प्रियाज मॅजिकल मेहंदी चॅनलवर। गेल्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे मोर कसे काढायचे, हत्ती कसा काढायचा। तर तुम्ही त्याची आत्तापर्यंत प्रॅक्टिस करून तुम्हाला ते व्यवस्थित जमत असेल होपफुली। जर नसेल केली तर तुम्ही आजपासूनच प्रॅक्टिस करायला सुरुवात करा, कारण बराच वेळ झाला मी व्हिडिओ अपलोड करून स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल टाकलेला आहे। तुम्ही त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला जमणार आहे। तर आपण आता पुढच्या टप्प्यावर वळणार आहोत, त्यामुळे प्रॅक्टिस इज मस्ट। तर आपण गेल्या व्हिडिओजमध्ये बघितलं की एक सिंपल फिगर आपण कशी काढू शकतो, स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल बघितलं आहे। जर अजूनपर्यंत बघितलं नसेल तर चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ, आत्ताच जाऊन बघू शकता। तर या व्हिडिओजमध्ये आपण स्टेप बाय स्टेप सिंपल फिगर कसे काढायचे, मोराचे, हत्तीचे हे बघितले होते। तर आपण आज बघणार आहोत की हे मोर तर आपण आता काढायला शिकलो, पण मग त्यांचा डिझाईनमध्ये वापर कसा करायचा, कुठे करायचा। तर थोडे स्टार्टअप्समध्ये आपण या डिझाईन्समध्ये आपण मोरांचा वापर करू शकतो, ते कसा हे आपण शिकणार आहोत। तुम्ही स्टार्टअप म्हणजे दुल्हन मेहंदीला स्टार्ट करताना वरती हाताला एल्बोच्या इथे आपण एक पट्टी काढतो, ती स्टार्टअप पट्टी म्हणून त्याचा यूज करू शकता, किंवा मधल्या काही डिझाईन्समध्ये किंवा पामच्या मेन एलिमेंटमध्ये त्याचा वापर करू शकता, या डिझाईन्सचा वापर करू शकता। तर कशी डिझाईन काढतोय आपण आणि त्या मोरांचा डिझाईनमध्ये कसा आपण समावेश करून घेऊ शकतो हे आपण आज बघणार आहोत। तर आपण काय केलं आहे, सिंपल जो पहिलाच मोर आपण शिकलो होतो तो मोर आणि त्याच्या पिसाऱ्यामध्ये असणारे डायमंड, असा हा सिंपल मोर आपण काढला आहे। आणि त्याच्या समोरच अपोजिटला त्याच्याकडे बघणारा एक मोर काढला आहे। बरं, या सगळ्या आधी मी काय केलं आहे, एक खाली बेसलाईन काढलेली आहे आणि या दोघांच्या मध्ये मी बरोबर माझा एक मिडल उभी एक मध्य रेषा काढलेली आहे, रेफरन्स लाईन। का तर माझा मोर डाव्या आणि उजव्या बाजूला सेम अंतरावरती असावा म्हणून। तर मी समोरासमोर दोन मोर काढले सेम पद्धतीचे, ठीक आहे। आणि वरती आपण केले कमानीसारखा आकार, एक अर्धवर्तुळाकार घेतला आहे वरती आणि मग त्याला खाली आपण डोरसारखं केलेलं आहे, ठीक आहे। मग आता मोरांच्या वरचा जो पोर्शन आहे तिथे आपल्याला जागा रिकामी ठेवायची नाही आहे, ठीक आहे। तर त्यासाठी आपण काय केलं आहे, केळीच्या पानांचा तिथे आकार दिला आहे। वेगवेगळ्या प्रकारचे लीव्ज येतात, तर त्यातलाच हा एक प्रकार आहे, आपण नंतर तेही बघूत। तर अशा पद्धतीने वरती मी केळाचे पान काढलेले आहे, मोरांना आपण चोच काढलेली आहे। तर इथे मी पहिलं आउटलाईनचं जे वर्क आहे ना ते करून घेते। तर हा मिडल पोर्शन झाला आपला। तर दोन्ही बाजूला आपल्याला हात कव्हर करण्यासाठी, ती डिझाईन कंप्लीट करण्यासाठी बाजूला पण डिझाईन काढावी लागेल। तर त्यामध्ये आपण काय काढतोय, इथे आपण फेन्सिंग काढतोय। महालाला जशी फेन्सिंग असते, महालांची रेलिंग अशी असते, तर आपण ते डिझाईन काढण्यासाठी काय करतोय, वरती अर्धावर्तुळाकार काढतोय, ड्रॉपचं साईन काढतोय, खाली एक लाईन काढतोय आणि मग उलटा अर्धवर्तुळाकार काढतोय, ठीक आहे। असंच करत आपण दोन्ही बाजूला ही फेन्सिंग केलेली आहे। आता आपण ते जे डायमंड्स काढले आहेत पिसाऱ्यामध्ये, जसे आपण मोराच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शिकलो आहे, मी तिथे काय केलं आहे, शेडिंग केली आहे। तर अशा प्रकारे माझी आउटलाईनची तर पूर्ण डिझाईन तयार झाली आहे। तर आता मी डार्क एरिया कुठे करणार आहे, थिक मला कुठे करायचं आहे ते मी आता कंप्लीट करून घेते। जसं की मी या कमानीला सगळ्यात बाहेरची जी आउटलाईन आहे तिथे मी डबल लाईन, थिक लाईन करून घेतलेली आहे। आणि या ज्या लीव्ज आहेत, केळाची जी पानं आहेत, यालासुद्धा आपण शेडिंग करतो आहे। याला तुम्ही दोन्ही बाजूला शेडिंग करू शकता किंवा एकाच बाजूला शेडिंग करू शकता, जशी मी केली आहे, किंवा मग पूर्ण पान जसंच्या तसं रिकामं ठेवू शकता। का, कारण आपण हा मधला जो स्पेस आहे तो डार्क फील करणार आहोत, म्हणून आपण ती पानं नुसती रिकामीसुद्धा ठेवू शकतो। पण मी सध्या एका बाजूने त्यांना शेडिंग केलेली आहे। तुमच्या लक्षात येईलच की आपण मोर जे आहेत ते लाईट वर्कचे ठेवलेत, म्हणून मी काय करते, बॅकग्राऊंड डार्क करते, ठीक आहे। अशा पद्धतीने आपण फुल फिलिंग करून घ्यायची आहे। इथे मोराच्या तोंडाच्या इथे चोच आहे, तिथे खूप काळजीपूर्वक आपल्याला ही फिलिंग करायची आहे। तिथे अजिबात डिझाईन बिघडता कामा नये। तुम्ही एखाद वेळेस जर हातावर काढणार असाल, हातावर जेव्हा डिझाईन काढाल तर तुम्ही ती पुसू शकता किंवा तिला करेक्ट करू शकता, लगेच कलर येत नाही। पण पेपरवर जेव्हा काढताय त्यावेळेस
तुम्ही हे छोटे डॉट्स जरी पुसलेत तरी ते लगेच कळून येतात. त्यामुळे प्रॅक्टिस करताना पहिली पेपरवर करा, मग हातांवर करा. दोन्हीची प्रॅक्टिस तुम्हाला आली पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण बॅकग्राऊंड फिल केलेलं आहे. पंखांमध्ये आपण त्याला एक इनर आउटलाईन म्हणजे इनर लाईन केलेली आहे बॉर्डरची. त्याला शेडिंग केली आणि मग आपण आता पिसाऱ्यामध्ये कलर भरत आहोत. म्हणजेच पिसाऱ्यामध्ये आपण फिलिंग करत आहोत. दोन्ही मोरांना आपण असं फिलिंग करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला काय दिसतंय, फेन्सिंग पण लाईट वर्क दिसते. तर मग यामध्ये आपण काय करू शकतो, फेन्सिंगमध्ये जे फेन्सिंगची शेप आहे त्याला डार्क करू शकतो किंवा फेन्सिंगच्या मागे जो निगेटिव्ह स्पेस दिसतोय आपण त्याला डार्क करू शकतो. दोन्हीपैकी तुम्ही काहीही करू शकता. म्हणजे दोन्ही ऑप्शन्स आहेत. कधी तुम्ही फेन्सिंग डार्क कलरने करून बघा, डार्क फिलिंग करून, किंवा जसं मी आता दाखवते मी फेन्सिंगच्या मागचा जो निगेटिव्ह स्पेस तयार झाला आहे तो फील केला आहे डार्क, तर तुम्ही तसंही करून बघू शकता. तर दोन्ही डिझाईन्स तुम्ही दोन्ही पद्धतीने काढू शकता. ठीक आहे. आपण काय केलं आहे, आता वरच्या कमानीमध्ये जो मोराचा भाग आहे तो डार्क अजिबात केलेला नाही आहे, तो लाईट आहे. त्यामुळे तो उठून दिसतो आहे त्या डार्क बॅकग्राऊंडमध्ये. आणि जो पिसाऱ्याचा भाग आहे त्याला आपण निगेटिव्ह स्पेस जो मिळतो आहे तिथे फील केला आहे. त्यामुळे काय होतं आहे, पिसाऱ्याचं जे शेडिंग वर्क आहे ते उठून दिसतं आहे. ठीक आहे. मग असं हे लाईट आणि डार्कचं प्रॉपर कॉम्बिनेशन झालेलं आहे. आणि जसं मी फेन्सिंगचं बोलली, मी बॅकग्राऊंड फील केलेलं आहे आणि खाली आपण बॉर्डर कंप्लीट करायला वरती आणि खाली डार्क थिक लाईन केलेली आहे. ठीक आहे. तर याचा बेस आणि पूर्ण डिझाईन अशा पद्धतीने आपली तयार झाली आहे. तर आता मी सेकंड डिझाईन कशी काढते बघा. वरती मी कमानीचा शेप दिलेला आहे. आता खाली मी मेहेलचा जसा डोर असतो किंवा मेहेलची एंट्री असते अशा पद्धतीचा शेप तयार करते. तर हे तुम्ही स्टेप बाय स्टेप असं मार्किंग करून पण करू शकता, समोरासमोर लाईन मारून, उभ्या लाईन मारून, की कोणत्या कोणत्या पॅसेजमध्ये तुमचे हे अर्धवर्तुळाकार आले पाहिजेत त्या पद्धतीने. ठीक आहे. तर माझंही थोडं वरखाली झालं होतं तर ते मी करेक्ट करून घेतलं, कारण मी पण विदाऊट मेजरमेंटने केलेलं आहे. तर प्रॉपर मेजरमेंटने करून तुम्ही हे एकदम व्यवस्थित समोरासमोर अर्धवर्तुळाकार समोरासमोर त्यांची उंची ठेवू शकता. तर मी आता ह्या पूर्ण कमानीला आपल्या या मेहेलच्या शेपला अशा बॉर्डर करून घेतलेल्या आहेत. अशा मी 4 बॉर्डर्स केलेल्या आहेत. ठीक आहे. जसं मी वरती कमानीला पण केल्या होत्या सेम तसंच यालाही 4 बॉर्डर्स केलेल्या आहेत. का, कारण यामध्ये पण आपल्याला थिक लाईन ॲड करायची आहे, थिन लाईन त्याची बॉर्डर दिसली पाहिजे. त्यामुळे आपण ह्या 4 बॉर्डर्स केलेल्या आहेत. तर यामध्ये मी जो मोर काढणार आहे तो मोर मी स्टेप बाय स्टेप जे मोर शिकवलेला व्हिडिओ आहे त्यामध्ये नाही दाखवला आहे. यामध्ये त्याची बॉडी सेम आहे, वरची जी बॉडी आहे ती सेम आहे, पण खाली जो पिसारा आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे. यामध्ये मी काय केलं आहे, अशा स्ट्रेट छोट्या अंगाने सुरू केलं आहे, स्ट्रेट लाईन्स, आणि खाली थोडं मोठं होऊन पाटी त्याला टोक येत आहे. पुढे वळणदार आहे आणि पाटी टोक आहे. सेम मी तसंच समोरही अपोजिटला सेम मोर काढलेला आहे आणि आतमध्ये त्याला 2 लाईन्स केलेल्या आहेत. त्या का केल्या आहेत ते तुम्ही आता बघा. म्हणजे वरती आपण काय केलं आहे, बॅकग्राऊंड आपण बोल्ड केलेला आहे आणि मोर आपले लाईट वर्कचे आहेत. इथे आपण काय करणार आहोत, त्या उलट बॅकग्राऊंड आपलं लाईट वर्कचं असणार आहे आणि मोर आपले बोल्ड असणार आहेत, थिक लाईन्सचे असणार आहेत, फील केलेले असणार आहेत. ठीक आहे. तर यामध्ये मी काय करते, मला पाठचा भाग पूर्णच रिकामा पण नको आहे, त्यामुळे सिम्पल शेडिंग पण पेपरवर बरोबर दिसत नाही. म्हणून मी काय करते, मी शेडिंगवाले सिम्पल आणि लाईट वर्कवाले इथे मी लोटस काढते आणि त्यांना पान दाखवते, जे की मी सध्या रिकामे ठेवलेत. या पानांना तुम्ही काही फील करू शकता, पानांना काही पानांना शेड करून भरू शकता, काही पानांना पूर्ण फील करू शकता, किंवा काही पानांना म्हणजे काही पानं रिकामं काही पानं शेड केलेली असंही मिक्सचर ठेवू शकता. ठीक आहे. तर सध्या मी लोटस हे शेडिंगचे काढलेले आहेत आणि पानं ही माझी पूर्ण रिकामी आहेत. ठीक आहे. मग आता काय केलं आहे मी, इथे जे पाठचं आपलं बॅकग्राऊंड आहे ते लाईट आहे, त्यामुळे त्याला लागून ज्या बॉर्डर्स आहेत त्या मी थिक केलेल्या आहेत. वरती काय होतं, वरती आपण जे पूर्ण फील केलेलं होतं त्याच्या बाजूला लागून ज्या बॉर्डर होत्या त्या सोडून मी बाहेरची आउटलाईन डार्क केली होती, कारण डार्क आणि डार्क आउटलाईन तर बरोबर दिसलं नसतं. मग यामध्ये आपलं काय आहे, उलट आहे. आतलं माझं लाईट वर्क आहे म्हणून मी लगेचच त्या डिझाईनला लागून ज्या बॉर्डर्स आहेत त्यांना थिक केलेलं आहे आणि बाहेरच्या लाईन्स आपल्या थिन आहेत.
तर आता तुम्ही बघा, माझं पाठचं जे वर्क आहे ते लाईट वर्क आहे, म्हणून मी मोरांना बोल्ड केलेलं आहे. त्याची फुल बॉडी आपण पूर्ण फिलिंग केलेली आहे आणि आपल्या पंखामध्ये नॉर्मल शेडिंग केलेली आहे. तसंच मी बोलल्याप्रमाणे हा मी मोर नाही दाखवला आहे, तर त्याचा जो पिसारा आहे त्याचे जे 2 आपण लाईन्स ठेवलेले आहे, फक्त तोच मध्ये व्हाईट स्पेस ठेवून बाकीचा एरिया आपल्याला पूर्ण फिल करायचा आहे. अशा पद्धतीने लाईट बॅकग्राऊंडमध्ये डार्क मोर असं हे पूर्ण डिझाईन दिसतं. ठीक आहे. तुम्ही हे स्टार्टिंगला म्हणजे जसं स्टार्टअप म्हणूनही काढू शकता आणि मेन पामचं मेन एलिमेंट म्हणून पण दुल्हन मेहंदींना किंवा सायडर्सना आवडत असेल तर हे आपण काढू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण ही डिझाईन कंप्लीट केले. मध्ये मध्ये मी सुंदर दिसायला किंवा भरीव दिसायला डॉट्स पण दिलेले आहेत बारीक बारीक. इथे पण खाली आपल्याला लाईट वर्कच जोडून आहे, म्हणून फिलिंग आपण काय करतो इथे थिक बॉर्डर, आणि खाली आपल्याला काय करायचं आहे, बेस लाईन जी आपली हम्प्सशिवाय इनकम्प्लीट असते, तर आपण इथे बारीकशे हम्प्स काढून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता वरची डिझाईन वेगळी आहे, खालची डिझाईन वेगळी आहे. दोन्ही लाईट वर्कचं कॉम्बिनेशन आहे. हे कॉम्बिनेशन तुम्हाला पूर्ण व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे आणि त्या पद्धतीनेच काम करायचं आहे. भले तुम्ही नंतर स्वतःच्या डिझाईन्स काढल्या, जसे मी वेगवेगळे मोर दाखवले आहेत, त्या वेगवेगळ्या मोरांचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स काढल्या, तरी तुम्हाला हे डार्क लाईटचं कॉम्बिनेशन ठेवायचं आहे, जेणेकरून तुमची पूर्ण फिनिशिंग व्यवस्थित दिसते आणि डिझाईन पण व्यवस्थित दिसते. आता हा जो मोर आहे तो मी दाखवला आहे, पण तो स्टार्टिंगसाठी आपण बॉर्डरला कसा वापरू शकतो ते मी दाखवते. मी बेसलाईन रेफरन्स काढली होती. दोन्ही मोरांचा मध्य मी उभा काढला होता की मला कुठेपर्यंत मोर काढायचे आहेत. तर मी एकदम छोटे छोटे असे मोरांची बसकी बॉडी काढलेली आहे. ठीक आहे. आणि पाठी आपल्याला असा ड्रॉपच्या साईजचा त्याचा पिसारा काढायचा आहे. हा मोरसुद्धा मी दाखवला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता स्टेप बाय स्टेप कसा काढायचा. तर मी बरोबर अपोजिटला तसाच सेम साईजचा मोर काढायचा प्रयत्न केला आहे. तुम्हालाही तेच करायचं आहे. ज्या पद्धतीने त्यांचा समोरासमोर डोकं आलं आहे ते आलं पाहिजे, समोरासमोर पंख आला आहे त्याची पंखांची उंची सेम आली पाहिजे. ठीक आहे. तर याचा सेम काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग त्यांच्या चोच काढल्या आहेत, पाठी त्यांचा पिसारा काढून आपण त्यामध्ये एकच मोर पीस दाखवणार आहोत आणि बाकीच्या जी बाजूला जागा आहे तिथे आपण काय करणार आहोत, खूपच पातळ असे लाईन्सचे स्ट्रोक द्यायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. आणि पूर्ण स्ट्रोक लाईन्सचे हलके आणि वेगवेगळे दिसले पाहिजेत. ही स्ट्रोक कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला मोरपिसाच्या आतमध्ये शेडिंग करून आणि डार्क ड्रॉप देऊन पूर्ण आपल्याला पिसारा बॉर्डर करून घ्यायचा आहे. आणि यामध्ये सुद्धा मोरांची पूर्ण बॉडी आपली बोल्ड आपण करणार आहोत, थिक फिलिंग करणार आहोत. चेहरा आपल्याला फील करायचा नाही आहे, कारण तिथे आपल्याला डोळा दाखवायचा आहे. जर तो फील केला तर आपल्याला तो डोळा व्यवस्थित दाखवता येणार नाही. ही साईज खूप छोटी आहे, तुम्हाला पेपरवर मोठी दिसत असेल, पण याची साईज खूप छोटी आहे. त्यामुळे काढताना व्यवस्थित काढायचं आणि आपल्याला डोळा पण त्यामध्ये व्यवस्थित दिसला पाहिजे, या पद्धतीने काढून घ्यायचं आहे. आपल्याला आता ह्या मोर पिसाऱ्याची बॉर्डर पूर्ण करून घ्यायची आहे. खाली पण आपली एक थिक लाईन येईल, खाली थिन लाईन आहे. मग आता हे फक्त एवढंच बरोबर नाही दिसत आहे, म्हणून मी एक सिम्पलवाली बॉर्डर सध्या काढली आहे, त्याला मी जॉईन केली आहे. ती कशी, मधल्या पॅसेजमध्ये मला ती काढायची आहे. डॉट लाईन डॉट लाईन डॉट लाईन, लाईनची जी लेंथ आहे ती आपल्याला सेम मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. खाली आपल्याला हम्प्स काढायचे आहेत. आपण ही बॉर्डर पूर्ण लाईट ठेवली का, कारण आपला मोराचा जो भाग आहे तो डार्क एरिया आहे, त्यामुळे खालचा एरिया मी बॉर्डरचा लाईट ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने 3 वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, प्रॅक्टिस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.